जेवढं माझ्याच्याने होतंय का नाही तेवढं मी केलं. पण नासक्यांनी एवढं तरी निदान पोरींला 20-20, 30-30 हजार रुपये तरी दिलं असतं. जमीन त्यांच्या नावाची त्याच्या बापाची खाल्ली. हां, एवढं मी कष्ट करते, एवढं ती हेडव पण माझं बघतात. त्यांना कळतंय पण, त्यांना मी शिव्या पण देते, बोलते पण. मग त्यांना एवढं कळत नाही. पोरगी आजारी आहे का त्यांचंच रक्त आहे ना, का मग माझं आहे का आईचं काळीज आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी हँडल करायच्या का? या माणसांना का नाही नरकात सुद्धा जागा भेटणार नाही. एवढं माझा आत्मा ज्या वेळेस मला खेळायचं माझं वय, आनंदाचं वय, त्यावेळेस मला ही अशी लेकरं त्याची माझ्या हातात दिली. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की लेकरं माझी पण आहेत आणि त्याची पण आहेत, बरोबर आहे का नाही? पण मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी थोडं तरी करायचं होतं ना, काळजीनं मला जरा दिलासा तरी. कुणाचं तर म्हणतात ना, बाईच्या मागं एका गाड्याचा हात असतो. माझ्या मागं कुणाचा हात आहे? माझ्या मागं कुणाचा हात आहे सांगा की? 2 हाताने कष्ट करते, 2 हाताला अजून 2 हात मिळवला असलं तर माणूस जास्त मेहनतीने जरा थोडं महाग पैसे पडतात. काय पडतात तुम्ही सांगा बरं? म्हणून का नाही 2 रुपये असले ना, माझ्या जीवाला मी कोणची गोष्ट मी घेतली नाही की मला जी गोष्ट खाऊ वाटली तरी मी माझा जीव मारतीये का? लेकरासाठी. सते लाईट आली. आजपर्यंत मला बानू जशी झाली तसं मी कधीच माझ्या हौसनी मला ही गोष्ट आवडली मी ते घेतली कधीच नाही. मला कोणची साडी आवडली मी घेतली कधीच नाही. ब्लाऊज सुद्धा मला लोकांचं आलेलं ते शिवलेलं आहे. साड्या सुद्धा हे सुद्धा मला सगळं दुसऱ्यांनी दिलेले आहेत. कोणची गोष्ट माझ्या मनाला वाटत नसेल मी आपण हे करावा ते करावा. दिसले एवढा सण सण गेला मोठा, दिसली तुम्हाला मी नटलेली हा याच्यावरच दिसली का नाही? माझं मन नाही होत. एक वेळेस मला पण लय असं वाटतं की लांब जाऊन मोठ्याने वरडावा. कारण एका बाई मागं का नाही एक बाई कष्ट करते का नाही तर तिला दिलासा द्यायचं सोडून का नाही माणसं मजा उडवतात. म्हणजे माझी नाही कोणी उडवली पण असं घडतंय. आता मी हेडा बनवला, याच्यावर कुणी मजा बनवल, याच्यावर काय बनवल सांगता येत नाही. बाबा कुणी काही बनवा, माझं रिअर आहे. माझं जे घरात चाललंय ते परिस्थिती मी तुम्हाला सांगते. कारण माझ्या ज्या गोष्टी जे मी अनुभवल्यात आणि अनुभवते त्या मी तुम्हाला सांगते. कसं आहे माहिती आहे का, बोलायला गेलं तर भरपूर आहे. झाडावरचा पक्षी असला ना तर त्याला आपण चारा थोडा टाकला, पाणी दिलं तरी ते परत येतंय. काय येतंय? आशाने येतंय की आपल्याला तिथं खायला भेटतंय. मग आपण आपल्या लेकराची आणि आईचा काळीज लय हळू आहे व लय हळू. लेकराला काटा तरी टोचला तरी पण ते लेकरू असं उठतंय कंदिशीन. ही आई का? तिचं काळीज हळत असतंय, तिचं काळीज हलतं का माहितीये का? बाय माझ्या लेकराला लय तर कुसला नसल, लय रगत तर निघलं नसल. त्या लेकराला सुई आज बानूला सुई देताना रक्त काढताना माझं असं होत होतं काळीज. आणि मला किती सुया खूप असले तर काय वाटलं नाही का? तर ते माझं अंग आहे. म्हणजे बघा विचार करा, आपण आपल्या अंगाचे सुद्धा विचार करत नाही, आपण आपल्या मनाचा विचार करत नाही, पण आपण आपल्या लेकराला किती विचार करतो. आपल्या लेकराला काय होऊ नये म्हणून आई किती धडपडती, किती ती पदरार धडती, कुठं पळती. आता तुम्ही म्हणसाल मी बानूला घेऊन तर गेली पण माझं एवढं अंग दुखायला लागलंय की एवढं दुखायला लागलंय की सांगता सोय नाही. पण ते बानू खेळली तर माझं ते सुद्धा दुखणं निघून जातंय. असं आहे. बस मला देवाकडे एकच एवढी इच्छा आहे, तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा की बानू पहिल्यासारखी खेळली तरी पाहिजे. बस मी जग जिंकलं असं मी समजेल. तर बानूला मी टाकलंय घरामध्ये कूलरच्या, तर तिला आता जेवण आणि औषधं चारते. कसे मला आता भटीवर पण जायचंय.
चिखल तर मालकाने टाकला, नको म्हणलं तरी टाकलाय, आता काय करायचं. चौकून म्हणजे काय बोलावं काय मलाच कळत नाही. आई होणं लय अवघड आहे. एका पुरीचं जीवन असं आहे की कुणाची तर मुलगी असते, परत ती आई होती, आई झाल्या म्हणजे ती कुणाची तरी मुलगी असते, नंतर आई होती. आधी कुणाची तरी मुलगी होती, नंतर ती आई होती, नंतर ती कुणाची तरी बायको होती, कुणाची लेकरांची आई होती, नंतर ती लेकरं जशी लागतात तेव्हा ती बाळ पण होते. म्हणजे बचपनमध्ये आपण आता आपल्या लेकराला शिकवायचं म्हणल्यावर आपण पण त्या लेकरासंगच शिकवतोच की, म्हणजे बचपन येतेच की. म्हणजे एका बाईच्या जीवनात किती बचपन आहे तुम्ही विचार करा. म्हणजे 3 जन्म आहेत त्या बाईचं. पोटात बाळ राहिलं तर तिचं जीवन कधी येतो जातो अशा गोष्टी असते त्या. तर चला जाऊ द्या, मला काय जास्त बोलायचं नाही. माझं असं मला कणकणी आली जास्त, तुम्ही चेहऱ्यावरून बघू शकताय. तर बानूला मी गोळ्या औषधं आणि चारून घेते. तर चला, हेड आवलं असलं तर नक्कीच लाईक करा आणि मला फोन करून नक्कीच सांगा की रक्त वाढण्यासाठी काय काय केलं पाहिजे. ते मी उपचार करेल नक्कीच. तेवढं नक्कीच मला फोन करून सांगा. तुमच्या फोनची नक्की मी वाट बघेल. तर चला बाय. आणि हां, बानूसाठी पार्सल आलतं, पण बानूमुळं मला फोन उचलता आला नाही. ते पार्सल माघारी गेलं. उद्या बहुतेक येईल, तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. तर चला बाय.